हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथे करणार आहोत मस्त खुसखुशीत आणि चटकदार अशा कोथिंबीरच्या वड्या। त्यासाठी मी इथे कोथिंबीर छान धुवून आणि चिरून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर 8 ते 10 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। त्या उभ्या चिरते यासाठी की त्या पटकन ठेचल्या जाव्या। अशा प्रकारे आपल्याला त्यामधून चिरून घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या घेतल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहेत थोडेसे जिरे। जिरे घेतल्यानंतर इथे काय करायचं, आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, यासाठी की आपला ठेचा जो आहे तो छानपैकी ठेचला जावा। तर अशा प्रकारे आपल्याला ओबडधोबड असं ठेचून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता। सॉरी फ्रेंड्स, इथे ॲक्च्युली माझ्याकडून चूक झाली आहे। तर कोथिंबीरमध्ये बेसन पीठ कालवतानाची माझी क्लिप चुकून माझ्याकडून शूट झालेली नाही आहे। तर मी तरी देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्याला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण जे मुटके करून घेत आहोत। तर कोथिंबीरमध्ये मी काय केलेलं आहे, थोडं थोडं बेसन पीठ आपल्याला टाकून कालवत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर जो ठेचा आपण ठेचून घेतला होता तो ठेचा देखील आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। तर जसं आपण ते कालवत जाऊ त्या कोथिंबीरीला आपोआप पाणी सुटत राहतं आणि अशा रीतीने आपले मुटके तयार होतात। तर हातावर थोडंसं तेल लावून अशा रीतीने मुटके आपण छान प्रकारे असे तयार करून घ्यायचे आहेत आणि ज्या चाळणीमध्ये आपण तेल लावून ग्रीस करून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे ठेवून आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे मी खाली पातेल्यामध्ये थोडं पाणी ठेवलेलं आहे आणि वरती आपण ती चाळण ठेवलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ते छान प्रकारे वाफवून घ्यायचे आहेत। तर साधारण मी 15 मिनिटं हे छान असे वाफवून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर इथे आपल्या वड्या छान आपले मुटके जे आहेत ते व्यवस्थित असे वाफवून तयार झालेले आहेत। तर सुरीच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, मधून आपल्याला ते असे कापून घ्यायचे आहेत, यासाठी की मधोमध चिरल्याने त्याच्या आपल्याला व्यवस्थित अशा खापा करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी आधीमध्ये ते चिरून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हवे तशा छोट्या छोट्या आपण त्याच्या खापा करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथून मधून चिरून घेत आहे, जेणेकरून मधून देखील ते पूर्णपणे गार व्हावं। व्यवस्थित गार झाल्याने काय होतं, आपण जेव्हा ते कट करतो तेव्हा कापत असताना किंवा त्याचे तुकडे करत असताना ते सुरीला चिटकत नाही। तर पाहू शकता फ्रेंड्स, किती मस्त आपल्या वड्या या कापून झालेल्या आहेत। तर अगदी खुसखुशीत आणि अगदी चटकदार आपल्या या कोथिंबीरच्या वड्या खायला लागतात। तर तुम्ही देखील अशा ट्राय करून बघा। तर इथे मी काय केलं आहे, मध्ये मी आधीच तेल तापत ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला या सगळ्या वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। तर खायला अगदी चविष्ट अशा या वड्या लागतात। तर तुम्ही देखील अशा प्रकारे या वड्या अशा करून पहा। तर पाहू शकता इथे मी मीडियम फ्लेमवरती सर्व वड्या छान तळून घेत आहे। तर किती सुंदर रंग आपल्या वड्यांना आलेला आहे। तर अशा रीतीने कोथिंबीरच्या वड्या खाण्यासाठी अगदी स्वादिष्ट अशा लागतात। तर तुम्ही देखील अशा वड्या नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी ही आवडली असेल तर माझ्या रेसिपीला तुम्ही प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर पहिल्यांदाच जर तुम्ही माझ्या चॅनलवर आला आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा रीतीने मी काय केलेलं आहे, या वड्या एका बाउलमध्ये पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यात काढून घेतले आहेत, यासाठी की त्याच्यामधलं सर्व तेल व्यवस्थित असं सोक व्हावं आणि आपल्या वड्या अगदी छान लागाव्या। तर इथे मी दुसरी बॅच देखील तळून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त आपल्या वड्यांना कलर आलेला आहे आणि तितक्याच खाण्यास अप्रतिम अशा या लागतात। तर तुम्ही देखील नक्की अशा करून बघा आणि मला प्लीज कमेंट्स करून तुम्ही सांगा। तर थंडीच्या दिवसात अशा गरम गरम कोथिंबीरच्या वड्या चहाबरोबर खाण्याची मजाच खूप वेगळी असते किंवा वरण भाताबरोबर देखील तुम्ही अशा वड्या करून खाऊ शकता। तर पाहू शकता किती मस्त आपल्या वड्या झालेल्या आहेत। तर अशा रीतीने तुम्ही देखील वड्या नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला या नक्की आवडतील।
तर अशा प्रकारे मी सर्व कोथिंबीरच्या वड्या छान अशा कुरकुरीत मस्त तळून घेतल्या आहेत. तर पाहू शकता किती छान आपल्या कोथिंबीरच्या वड्या इथे बनून तयार आहेत. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? तुम्ही देखील अशा वड्या नक्की करून पहा आणि तुम्हाला नक्की आवडतील, मला पूर्ण खात्री आहे. तर पुन्हा भेटूया आपण फ्रेंड्स पुढच्या रेसिपीमध्ये एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन. तर बाय, सी यू.